तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आज आपण बनवणार आहोत तिखट अशी उपवासाची भगर। त्यासाठी इथे आपण 1 वाटी भगर घेतलेली आहे। ही भगर स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेऊ। भगर स्वच्छ धुवून झालेली आहे आणि हे जे राहिलेलं पाणी आहे ते सर्व आपण काढून घ्यायचं आहे। तर इथे आपण सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये तुपाची फोडणी द्यायची आहे। तूप टाकून त्यात आपण अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। जिरे छान असे तडतडले की लगेच इथे आपण 1 मिरची, भरपूर अशी कोथिंबीर आणि जिरेपूड घालून एक बारीक अशी पेस्ट तयार केलेली होती ती घालून मस्त तेलामध्ये परतून घेऊया। फोडणी एकदम छान बसलेली आहे, खूप छान सर्व परतून झालेलं आहे। आता यातच आपण 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी घालायचं आहे। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट बनवली होती त्यातच आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि हे सर्व पाणी आपण फोडणीमध्ये घालून घेऊ। तर इथे आपण 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी आली की लगेच यातच आपण धुतलेली भगर घालूया। तर इथे आपण अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे मध्यम असे बारीक करून घेतलेले आहेत। खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जास्त मोठेही नाही। खूप छान अशी उकळी आलेली यातच आपण 2 ते 2.5 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। वाह, किती छान दिसते आणि चवीला पण खूप छान लागतं बरं का। मस्त असा कलर आलेला आहे आपल्या भगरच्या फोडणीला। आता हे छान असं उकळल्यानंतर यातच आपण धुवून घेतलेली भगर घालून घेऊया आणि मस्त व्यवस्थित परत एकदा मिक्स करूया आणि मध्यम आचेवर आपण मस्त आपली भगर शिजून घ्यायची आहे। मस्त 1 चमचा एवढं मीठ घालायचं, मधून अधून हलवत राहायचं आणि मग भगर छान अशी शिजली की खाण्यासाठी तयार आहे। अगदी कमी वेळेत आणि एकदम चवदार अशी तिखट भगर खाण्यासाठी रेडी आहे। हो, आणि रेसिपी फक्त बघायची नाही तर तुम्ही पण नक्कीच अशी रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा। आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या।